मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. कधी सचिन महाराज, कधी कृष्णा महाराज, कधी सागर महाराज, कधी वेगवेगळा गायक त्याला चाल लावतो. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कधी कधी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कथी काळी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उठा सकळ जन उठिले नारायण, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. नाही ऐकिले हरि कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी बैरा झालो त्या गुणे, बहिरा झालो या जगी. जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदा चाल बेला, मनमोहन मुरलीवाला, नंदा चाल बेला. असं गवळणी पर्यंत एवढ्या म्हणायचं म्हटलं एक तास जाईल आपलं. एक एक म्हटलो मी असं भजन करत एक एक गाव सोडत दिंडी पंढरपूरला चालली होती. आणि त्या दिंडीचा मुक्काम एका मंगळवेढा नावाच्या गावात पडला होता. नामदेव महाराज देवाच्या पाय का मागतात त्याचं कारण आहे. पहिलं कळालं तुम्हाला दगडाची बाई झाली, दुसरं कळालं वैराच्या भावाला जागा मिळाली, तिसरा ऐका 5:45 काटा चाललाय, 5 वाजून 1 मिनिट सुद्धा होऊ देत नाही. मलाच 9 ते 11 गाठायचे. अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त माझ्याकडे लक्ष असू द्या. वेळ खूप महत्वाचा आहे. 4:30 वाजलेत ना. मग ऐका ऐका, सुंदर आहे सुंदर. काय झालं, गावात दिंडी मुक्कामाला गेली. गाव होतं मंगळवेढा. सगळ्याच्या दारामध्ये रांगोळी, कुणी सडा टाकला होता बबनराव, कुणी फुलं आतरलेली होती. प्रत्येक जण वाट पाहत होता. दिंडी आलेली आहे, दिंडी आलेली आहे. गावातलं प्रत्येक घर सजलं होतं. आनंद होता, जसा नवरात्र उत्सवाचा आनंद आहे प्रत्येक आईला. या सगळ्या माता नवरात्र उत्सवामध्ये किती आनंदी आहेत. आमच्या आईची भक्ती आहे. जिनं जन्म दिला, जिची भक्ती आम्ही करतोय ती आम्हाला प्रसाद देणार आहे, ती आम्हाला आनंद देणार आहे, माझा संसार सुखमय बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण भक्ती करतो की नाही. आनंदी चेहरा आहे आज तुमचा सगळ्यांचा. तसं सगळं गाव आनंदी झालं. दारामध्ये रांगोळ्या, दारामध्ये फुलं हातरलेली होती. प्रत्येक जण स्वागत करत होता. मात्र त्याच मंगळवेढा गावामध्ये एक घर असं होतं की त्या घराच्या दारामध्ये रांगोळी नव्हती, त्या दारामध्ये फुलं हातरलेली नव्हती, की त्या दारामध्ये सडा टाकलेला नव्हता. आणि त्या घरामध्ये एक 16.5 वर्षाची मुलगी होती. 5 वर्षापासून ती आईला विचारत होती, आई आपल्या दारात का ग रांगोळी नाही? या आई आपल्या दारात का ग सडा नाही? आई आपल्या दारात का ग वारकरी येत नाही? तर आई म्हणत होती, अगं
मी एक वेश्या आहे, तू एका वेश्येची मुलगी आहे. तुला आई माहिती आहे बघ, बाप माहिती नाही. त्या मुलीचं नाव कानोपात्रा. इतकी सुंदर दिसायला, सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलावं, पान खाल्लं तर गळ्यातून दिसावं. अतिशय पापच नाही तिच्या मनात, इतकी शुद्ध पोरगी. पण आईकडून पाप घडलंय. आई मात्र वेश्या आहे. आपल्याला जाता येत नाही कीर्तनाला, आपल्या घरी वारकरी येत नसतात. आईनं सांगितलं आणि पोरगी गपचीप कीर्तन ऐकायला गेली. एकदम मागच्या कोपऱ्यामध्ये बसली. कीर्तनकार कीर्तनात सांगायला लागला, रूप सावळे सुकुमार. ज्या देवाला आपण उद्या पाहणार आहोत ना, कानी कुंडल मकराकार, मकराकार रूप सावळे सुकुमार. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मवट चंदनाची उटी. दिसायला छान आहे. एक कीर्तनकाराचं प्रमाण आलं, ते निवेदियले ते निवेदियले ते निवेदियले मन, पाहिला पाहिला ग नंदाचा नंदन. दुसरं एक प्रमाण आलं, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. एवढं ऐकलं पोरीनं 16.5 16.5 वर्षाच्या पोरीनं ऐकलं आणि तिनं विचार केला, बाई संत तो म्हणतात गोरा आहे, पांढरा आहे, निळा आहे, गोजीरवान आहे, राजस कुमार आहे, त्याच्यासारखा कुणी नाही. पाहायला गेलं पाहिजे, माझ्यापेक्षा छान असेल. गर्व झाला होता. म्हणून कोणत्याच गोष्टीचा कधी गर्व करू नका. आपल्यापेक्षा कोणीतरी असतोच बद्दल, त्यांना ठेवा. आपल्यापेक्षा आपली जिरवणारा तयारच केलेला आहे देवानं. असं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. असं म्हणूच नका महाराज मी लय भारी. जगात सापेक्षता आहे त्याला. माणसं चतुर आहेत पण एकापेक्षा एक आहेत. देवासारखे चतुर नाही. देव चतुर आहे पण जाणोनी अंतर वर्तत असे. देव चतुर जाणोनी अंतर. तो आपल्यासारखा चतुर. आपला चतुर, मी चतुर आहे तर माझ्यापेक्षा दुसरा कोणी आहे, तो येतं त्याच्यापेक्षा कोणी आहे, तो येतं त्याच्यापेक्षा कोणी आहे. गर्व करत जाऊ नका. दिसण्याचा गर्व झालता, माझ्या हातानं कमळ उमलतय, माझ्या कंठातून पान दिसतंय, एवढी मी छान आहे. आणि एक कीर्तनकार म्हणतो देव सुंदर आहे, पाहायला गेलो पाहिजे. आणि ती पोरगी पाहायला गेली. जरा ऐका, दर्शन करत दर्शन करत दर्शन करत नामदेव महाराज देवाचे पाय का मागतात. नामदेव महाराजांनी देवाचे पाय का मागितलेत त्याचं कारण कळेल आपल्याला. ऐका. आणि देवाच्या समोर आली तर जसा देव पाहिला ना तिनं भ्रमनिराश झाला तिचा. कारण देव दिसायला आमचा काळा आहे. संत म्हटले निळा गोरा. ती म्हटली बाई 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 काय प्रमाण चालली होती. निळा गोरा राजसकुमार, पाहिल्यावर वेद लावणारा, हात ठाईचाची काळा, अनादे बहु काळा. हात काळा आहे. चला म्हटले आल्यासरशी दर्शन करते. म्हणून ती मुलगी, ऐका हो मायबाप, ती 16.5 वर्षाची पोरगी देवाच्या पायाला मस्तक नाही लावलं तिने. हे जे बोट आहे ना, बोट असं आल्हाद मांडलं देवाच्या पायावर. आमचा देव इतका सुंदर आहे. कानोपात्रेचं बोट पायावरती पडल्याबरोबर चमत्कार झाला. देवाच्या पायाला कानोपात्रेच्या बोटानं खड्डाच पडला. बाई, माझ्या बोटानं खड्डा पडतो या मूर्तीला. सामान्य देव नाही. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू. सामान्य नाही, खूप मृदू आहे. आता मी घरी जाणार. मला विश्वास बसलाय की हा देव सामान्य नाही, याचे पाय सामान्य नाही. आणि त्या पोरीनं काय केलं मग, पायामध्ये घुंगरं बांधली, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि अखंड नाचून पोरगी भजन करायला. मंदिरात देवाच्या पायाला पाहून नाचायची. देव माझा हा आहे, हे माझे पाय आहेत, याच्यासाठी जगणार. अखंड नाचून भजन करायची. आणि त्या मुलीवर गावातल्या लोकांची नजर पडली.
तिचं गायन लोकांना आवडायला लागलं, तिचा आवाज लोकांना आवडायला लागला, तिचं दिसणं लोकांना आवडायला लागलं. प्रत्येक जण खुश व्हायला लागला, प्रत्येक जण आनंदी व्हायला लागला. वा काय मुलगी गाते, काय मुलगी दिसते, आनंदानं भजन करायची. आणि त्या 16.5 वर्षाच्या मुलीला बिदरच्या बादशाह जो कर्नाटक राजाचा, कर्नाटकमध्ये होतं पूर्वी पंढरपूर, आपल्या राज्यात नव्हतं. आणि त्या कर्नाटकच्या बिदरच्या बादशाची नजर पडली त्या मुलीवर. आणि तो कर्नाटकचा राजा म्हटला इथं काय नसते ही मुलगी, इथं नाचून काय फायदा, एक काम करा हिला पकडून आणा आणि आपल्या दरबारात नाचायला लावा. आपण तिला मानांकन देऊ, आपण तिला पैसे देऊ, आपण तिला पट्टराणी बनवू. वाऱ्यासारखी बातमी आली पुरीच्या कानावर की राजा मला त्याच्या दरबारात नाचायला घेऊन जाणार आहे. ऐका रे, पोरगी पुढे पळायला लागली, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. आणि 16.5 वर्षाची पोरगी देवाच्या पायाजवळ आली, आपलं मस्तक देवाच्या पायावर आणि आपला प्राणच देवाला देऊन टाक. लोटलं तर प्रेतच खाली पडलं. बापरे, कुणाची मुलगी आहे? अहो ती मंदिरात नाचत नाही का ती मुलगी? सगळ्या शाखेचे ब्राह्मण गोळा झाले. एक ब्राह्मण म्हटले हिला मंदिराच्या बाहेर काढा, पोरगी वेश्येची आहे. एक ब्राह्मण म्हटले मंदिरात अभिषेक घालावं लागेल. एक ब्राह्मण म्हटलं तर मंत्र उच्चार करावा लागेल. एक ब्राह्मण म्हटले सत्यनारायणाची पूजा घालावी लागेल. हे ब्राह्मण म्हटलं मत्स्यम गुरुमवरांचे वामनांचे गोविंदम पुंडरीकाक्षम माधवम सुदम पद्मनाभ सहस्राक्ष मनमाली आलाय गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तमेश्वर वासुदेव राम नारायण हरिदामोदर श्रीधर वेदांग गरुड ध्वज आनंद कृष्ण गोपाल. जे मंत्राच्या याद्या लागले. एक ब्राह्मण म्हटलंय काय करता? पोरीनं देवाला पाठवलं, पोरीनं देवाला पाठवलं, वेश्येची मुलगी आहे, हिला मंदिराच्या बाहेर काढा, मंदिराच्या बाहेर फेकून द्या. म्हटलं असलं काही पण करू नका, एक रात्रभर हे प्रेत मंदिरात ठेवा. काय करायचं? तिच्या शेजारी मी झोपतो, देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचं. ओरिजिनल होते ना, रुपया घेतला नव्हता, आमच्यासारखे नाही, ओरिजिनल होते ते. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं, शेजारी ते अनंत शास्त्री झोपले. आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या पांडुरंगानं झोपलेल्या त्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, तुझं मी सांगतस अनंता, पाहे पा कान्हो पात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. माझ्या मंदिरात माझ्या उजव्या हाताला या पुरीची माती करा. माती करण्यात आली, तिची समाधी बांधण्यात आली आणि त्या समाधीवरती एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले त्या घटनेला. आपल्यापैकी कोणीही पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात बारीला लागून दर्शनाला गेला की पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. नामदेव महाराज म्हटले, देवा आम्ही तुझ्या दर्शनाला येतो, आम्ही तुझी वारी करतो, आम्हाला त्या पुरीचं दर्शन का? हे देवा, अरे आम्ही तर तुझ्या दर्शनाला, आम्ही तर तुझ्या वारीला, आम्हाला ते त्या पुरीचं कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन का? तिच्या समाधीचं का? ते पण तुझ्या अगोदर. देव म्हटले, नामा शेवटच्या श्वासापर्यंत त्या पोरीनं माझे पाय सोडले नाही रे. तिच्यासारखं मला कोणी आवडत नाही, म्हणून तिला पहिला मान दिला. तिचं दर्शन घेतलं तरच माझं दर्शन घेता येईल. माझ्या पायावर पोरीनं जीव दिला. नामदेव महाराजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या आणि नामदेव महाराज म्हटले, देवा एका वेश्येची मुलगी, जिला आई माहिती आणि बाप माहिती नाही, अशी पोरगी जर तुमच्या पायावरती नतमस्तक होऊन प्राण देते तर मंदिरात जागा देता, तिचं दर्शन अगोदर देता. एवढी ताकद जर कशात आहे तर तुमच्या पायात आहे. आम्हाला दुसरं कशाला काय देता? चरण सेवा अखंडित चरण हो खंडित चरण सेवा. टाळ टाळ टाळ. हे ची देवा पै
पायाची ताकद वैऱ्याच्या भावाला जागा देता चरण सेवा म्हणून द्या. दगडाची बाई करता तुमचे पाय तेवढे देऊन टाका. एका वेश्येच्या मुलीला मंदिरात जागा मिळते चरण सेवा म्हणून तुमचे पाय द्या. दुसरं काही नको आम्हाला, पाय देऊन टाका. तुम्हाला सांगतो ऐका, तुम्ही कितीही पाप करा म्हणजे करू नका, झालं तुमच्याकडून तर ते पाप धुण्याची ताकद गंगेमध्ये असते बरं का. वाची म्हणता गंगा गंगा सकळ दोष, सकळ दोषच ठेवत नाही गंगा. आंघोळ केल्यावर तर पापच ठेवत नाही. डोळ्याने जरी पाहिली नुसती अवघीच तीर्थी घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. डोळ्यानं पाहिली तरी पाप धुते, नामस्मरण केलं तरी पाप धुते. आणि आंघोळ केल्यावर धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. नाथ महाराज म्हटले अनंत पाप्याचं पाप धुते गंगा, पाप ठेवत नाही. किती पवित्र आहे गंगा, जगात तिच्या एवढं पवित्र कुणी नाही गंगे एवढं. हो देवा, गंगा जर एवढी पवित्र आहे तर तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना. ओ पावन परमात्मन, तुमच्या पायातून तिचा जन्म झालाय. मग गंगा जर एवढं पाप धुते तर गंगेला जन्म देणारे तुमचे पाय किती पाप धुतील. म्हणून चरण सेवा, म्हणून तुमचे पाय देऊन टाका. माझ्याकडं 220 कारण आहेत पायासाठी. 10-5 वर्ष नाही संपायची बरं का. असे 5 कधी वाजून जातील मेळ सुद्धा लागायचं नाही आपल्याला. एवढे नुसते पायासाठीच कारण आहेत महाराज. खूप गोड आहेत महाराज, इतके सुंदर कारण आहेत. नामदेव महाराज म्हणतात देवा चरण सेवा खंडित असं मागत जा बरं का. या रेणुका मातेच्या दरबारात नारळ फोडताना, दर्शन घेताना, उद्या दसरा आहे ना, देवीला मागत जा, नक्की मागा. काय मागावं माहिती का देवीला? दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. हे रेणुका माता, मला अशी बुद्धी दे की माझ्याकडून पाप नाही झालं पाहिजे. मला अशी बुद्धी दे की मी कधी कुणावर जळलो नाही पाहिजे. मला अशी बुद्धी दे की माझ्या समोरच्याला झालेला आनंद मला पचवता आला पाहिजे. असं मागत जा. कोण म्हणतं मागू नये? नक्की मागायला विरोध नाही, मागावं. पण काय मागावं? काय मागणं फार गोड आहे महाराज. मागणं असावं, पण काय मागावं? ऐका रे तुम्ही सगळेजण ऐकणारी मंडळी आहात, लक्ष द्या माझ्याकडे. कोरोना आलता आपल्याकडे. कोरोना 2020 मध्ये. एसटी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, टाळ बंद, पखवाज बंद, विना बंद, महाराज बंद. काय बंद नव्हतं? सगळं बंद. कोरोनाच्या काळात एकही असा व्यक्ती नाही की त्याला सुट्टी मिळाली नाही. फक्त एकच व्यक्ती आहे जगात त्याला सुट्टी मिळाली नाही, तो म्हणजे सीमेवर लढणारा जवान. त्याला सुट्टी नाही मिळाली. त्याला मास्क लावून सेवाच होती. त्यानं तिकडं उभं राहायचं, त्यानं गावाकडं नाही यायचं. आणि अशा कोरोनाच्या कालखंडामध्ये एक ऋषिकेश जोंधळे नावाचा पोरगा आहे बहिरवाडीचा. त्या ऋषिकेश जोंधळेनी आपल्या आईला पत्र पाठवलं. पत्रामध्ये लिहिलं होतं विनंती विशेष पत्रास, कारण की आई 4 वर्ष झाले तुला पाहिलं नाही. 4 वर्ष झाले आई तुझं दर्शन नाही. 4 वर्ष झाले आई तुझा चेहरा पाहिला. 4 वर्ष झाले आई माझ्या बहिणीनं मला राखी बांधली नाही. 4 वर्ष झाले आई माझा बाप कसा दिसतो ते मला माहिती नाही. आई 2016 साली आलतो बघ, 17, 18, 19, 2-4 वर्ष गेलीत. मागच्या वर्षी यायचं होतं तर हा कोरोना आला. आणि आई आता थोडासा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय ना, म्हणून येणाऱ्या दिवाळीला मी गावी येतो. इतका आनंद झाला आईला. काय मागावं ऐका. आईनं घरामध्ये शंकरपाळे, करंजा, जे आपल्या लेकराला आवडतं ते सगळं बनवलं. सुट्टीचा द्यायला लागला. त्या आईचं मन फक्त पोराकडे लागलं. पुत्राची वार्ता शिवबाईके जेवी माता, संतांनी वर्णन केलं. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. या विश्वात बिना स्वार्थाचं व्यासपीठ म्हणजे फक्त आई आहे महाराज. हजारो लोक प्रेम करतात तुमच्यावर. एका नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम आहे, रोज आईची भक्ती करता
आई शिकून जा रे आई, किती प्रेम करते आई. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ, जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. खूप कवीनं आई लिहिली महाराज, पण आमच्या संतांनी जी सांगितली ना ते कोणीच सांगितले. आईवर ग्रंथ तयार झाले, आईवर कादंबऱ्या तयार झाल्या, आईवर कथा तयार झाल्या. तुम्हाला खरं सांगू, आमच्या संतांसारखी आई कोणाला सांगता आली नाही. विठाला 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 आपल्या रेणुका मातेच्या या संस्थानला भेट देण्यासाठी श्रीरामपूर तालुक्याचे युवा नेते, अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक, श्रीरामपूरचे माजी उपनगराध्यक्ष श्री करणदादा ससाने, जोरात टाळी वाजवा, यांचं आगमन आहे. आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त श्री सचिनदादा गुजर. वा वा वा, साईबाबाची सेवा करणारा सचिनदादासारखा व्यक्तिमत्व आहे. साहेब आलेले आहेत. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.